कधी विचार केला का एखादा संत जिवंतपणी संजीवन समाधी का घेतो आणि त्या जागेची इतकी शक्ती का जाणवते? चला आळंदीला. नमस्कार, मी चंद्रपूरचा रोशन आणि स्वागत आहे तुमचं पुण्याचा वारसा चंद्रपूरच्या रोशन सोबत या सिरीजच्या 9व्या भागामध्ये. आज आपण आलोय आळंदीला. थोरल्या पादुकाचं दर्शन घेऊन मी निघालो आळंदीच्या दिशेने आणि जसा आळंदीचा विजयस्तंभ दिसला तसं मनात आलं आपण एका पवित्र भूमीत प्रवेश करतो. श्री क्षेत्र आळंदी. इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं संत ज्ञानेश्वर माऊलीचं संजीवन समाधीस्थान. सर्वात आधी आलो इंद्रायणी नदीच्या काठी. ही नदी म्हणजे भक्तीची साक्ष आहे, पण इथे काही लोक कचरा टाकताना दिसले. आपणच जर या पवित्रतेची काळजी घेतली नाही तर ती टिकणार कशी, हा एक प्रश्न आहे. मंदिराकडे जाताना भाविकांची गर्दी, दुकान आणि एक वेगळीच भक्ती ऊर्जा जाणवत होती. नामदेव पायरीतून आत प्रवेश केला आणि सगळ्यात आधी दर्शन झालं सुवर्ण पिंपळाचं. अशी मान्यता आहे की माऊलींच्या आईने 1.25 लाख प्रदक्षिणा घालून आपल्या मुलांसाठी प्रार्थना केली होती. आणि मग तो क्षण आला. आम्ही पोहोचलो संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर. ही आहे संजीवन समाधी. संजीवन समाधी म्हणजे स्वतःच्या इच्छेने जिवंत अवस्थेत ध्यानस्थ होऊन शरीराचा त्याग करतात. ही केवळ समाधी नाही, हे एक जिवंत ऊर्जा आहे, एक चैतन्य आहे जिथे आजही माऊलीचा स्पर्श जाणवतो. रांग मोठी होती, हजारो वारकरी, पण त्या एका दर्शनाने सगळं शांत होतं. बाहेर आलो आणि भेटला अजान वृक्ष. असं म्हणतात की माऊली संजीवन समाधीकडे जाताना ना आपला दंड जमिनीत रोवून गेले आणि काही दिवसांनी त्याला पालवा फुटून त्याचं रूपांतर एका वृक्षात झालं. पुढे पैठणचे संत एकनाथ यांच्या स्वप्नात माऊली आले आणि सांगितलं की या वृक्षांच्या मुळांमुळे त्रास होतो. मग संत एकनाथ इथे आले आणि त्यांनी त्या मुळांना योग्य प्रकारे बाजूला केलं. आजही भाविक त्या वृक्षाला आणि मुळांना आलिंगन देतात, कारण त्यांना वाटतं इथं माऊलीचा स्पर्श आहे. इथेच मला दिसलं मुक्ताईचं मंदिर आणि प्राचीन सिद्धेश्वर मंदिर देखील. इतिहास, श्रद्धा आणि शांतता सगळे एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतात. तर हा होता आळंदीचा प्रवास. पुढचा भाग देऊ चुकवू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, वारकऱ्यांपर्यंत पोहोचवा. इंस्टाग्रामवर फॉलो आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. आयुष्यात एकदा तरी आळंदीचं दर्शन नक्की घ्या. चला भेटूया पुढच्या भागात. जय जय संत ज्ञानेश्वर माऊली.